तर साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे। 10,000ची बैठक व्यवस्था या सभेसाठी शाहू स्टेडियममध्ये करण्यात आली आहे। साताऱ्यातील वृंदावन पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन देखील केलं जाणार आहे आणि त्यानंतर जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक सत्कार सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मराठ्यांच्या राजधानीमध्ये 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून सुरुवात झाली। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन देखील होणार आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर येत आहेत। पोलिसांची वसाहत असेल त्याचं उद्घाटन आहे। त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं देखील उद्घाटन ते करणार आहे। त्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील यांचं देखील भव्य सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडतोय। 12,000हून अधिक लोकांची बैठक व्यवस्था देखील या पेंडॉलमध्ये करण्यात आली आहे। मोठा पोलीस फाटा या ठिकाणी मुख्यमंत्री येणार म्हणून तैनात करण्यात आला आहे। मराठी साहित्य संमेलन म्हणतं की एक वाद आणि वादाचा भोवरा हा कायम ठरलेला असतो, त्यामुळं या ठिकाणी पोलिसांनी करोकट बंदोबस्त देखील या ठिकाणी केला आहे। त्याचबरोबर जर सांगायचं झालं तर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील काही आक्षेप घेतला होता, त्यामुळं या ठिकाणी पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर एक आंदोलनकर्ते आहेत खटावचे, त्यांनी देखील पोलिसांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचं पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळं पोलिसांनी मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर हे संमेलन 33 वर्षानंतर साताऱ्यात होतंय, त्यामुळं सातारकरांच्या मध्ये मोठी आनंदाचं वातावरण देखील या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळं या मराठी साहित्य संमेलनाला कुठलं गालबोट लागू नये याचा प्रयत्न आता प्रशासन त्याचबरोबर साहित्यिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओंकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.